गुड मॉर्निंग. यामिनीज फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आलेली आहे ठाण्याच्या वाघबीळ गावात. या वाघबीळ गावात असं खूप आतमध्ये यावं लागतं आणि मग हे असं गाव आहे सुंदर. इथे मी आज आली असताना इथे एक लग्नाची तयारी चालू आहे. तर इथे मी आता इथे एक सुंदर असं खंडोबाचं मंदिर आहे. गाव म्हणजे अगदी गाव आहे. बाहेर खूप मॉडर्न जग आहे घोडबंदरचं आणि आतमध्ये एक सुंदर असं गाव आहे. तर गावामध्ये एक खंडोबाचं मंदिर आहे. तर ह्या मंदिरामध्ये आपण आज आलेलो आहोत. लग्नामुळे इथे मंडप घातलेला आहे. एरवी मंडप नसतो. बघा किती सुंदर गाव आहे. हे पूर्वीची सगळी आगरी कोळी बांधव जे राहतात ना, मोस्टली आगरी लोक असतात इथे, आगरी बांधव, आणि त्यांनी हे खंडोबाचं मंदिर बांधलेलं आहे. बघा किती सुंदर आहे. बघा हे अशा दोन छोट्याशा हे कमानीचं लाकडी द्वार ओलांडून मी आज जाते. इथे नंदी आहे आणि इथे हे असं छान खंडोबाचं मंदिर आहे. खंडोबा आणि बेल बघा किती मोठी आहे. जय खंडोबा, जय खंडोबा. ते साईबाबांचा फोटो आहे. खंडोबा, खंडोबा देवाचा विजय असो. जय खंडोबा. म्हाळसाई आणि बाणाई आई आहे. तर हे जे मंदिर आहे हे गावकऱ्यांचं आहे आणि मी इथे पूर्वी आले होते. इथे बघा खंडोबाची ही मोठी तलवार ठेवलेली आहे. किती मोठी आहे बघा. आणि असं बरेचसे लोक इथे दर्शनाला येत असतात आणि खंडोबा त्यांना पावतो अशी श्रद्धा आहे. मीही आले होते आणि माझंही काम झालं होतं. तर मी असे तुम्हाला ह्याचं दर्शन देते. वाघबीळ गावात एकदम आतमध्ये आहे. बरेच भक्तगण इथे लांबून लांबून येऊन आपलं मागणं मागत असतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होत असते. अशी गावाची आपण प्रदक्षिणा करतो मंदिराची. इथे गाव आहे ते सगळे आतमध्ये बंगले आहेत आगरी लोकांचे. बाहेर उंचच्या उंच टोलेजंग इमारती आहेत आणि आतमध्ये सगळे जंगल आणि जंगलामध्ये सगळ्यांची घरं आहेत, बंगले आहेत. खूप छान हिरवीगार झाडी दिसत आहे. ही एक आराम खुर्ची आहे पूर्वीच्या काळातली. हल्ली दिसत नाहीत अशा खुर्च्या. आणि हे भाजीचे वेल आहेत सगळे. ह्या लोकांच्या पूर्वीच्या आपल्या भाज्या होत्या ना, हा तोंडलीचा वेल आहे बहुतेक. ह्याला लाल तोंडली दिसते मला. फुलांचा आहे की कसला आहे नाही, फुलं आहेत पण तोंडली दिसली मला मध्ये मध्ये. तर ह्या अशा वेली आहेत इथे. पूर्वी अशा सगळ्या वाड्या ह्या पूर्ण घोडबंदर रोडला होत्या. पण तिथल्या लोकांनी आपापल्या जमिनी विकल्या आणि बिल्डिंग झाल्या, टोलेजंग इमारती झाल्या आणि तिथे करोडोंची घरं झाली. ह्यांची स्वतःची मालकी हक्क गेला आणि करोडोंची घरं झाली. परंतु इथे आतमध्ये गावात घरे आहेत अजूनही, बंगले आहेत स्वतःचे. हे मंदिर आहे सुंदर खंडोबाचे. तुम्ही नक्की दर्शनाला या कधी तुम्हाला जमलं तर. हा बंगला बघा किती सुंदर आहे. असे छोटे छोटे बंगले, असं आतपर्यंत जंगल आहे आणि इथे अगदी गावच्यासारखी लोक राहतात. ते माणूस पाला पाचोळा दूर करतोय. ही आजी बघा कशी काठी टेकवत चालली आहे. इथे एक छोटं कोंबड्यांचं खुराड आहे. हे बघा किती सुंदर बंगला आहे बघा. आता मस्त पोर्स आहे. घराला छान छान झाडी आहेत बघा. सुंदर रस्ता आहे आणि हे घर बघा किती सुंदर आहे. असं छान बांधले तिथे घरं. आणि बघा किती सुंदर केले खिडकी. इथे मला एक मसाल्याची गाडी मिळाली. तिथे बघा कसे छान छान कलरफुल पापड, फ्रायम्स असे आहेत. हे पास्ता आणि मसाले, बडीशोप, कलोंजी, हळद बघा. वा किती सुंदर आहेत मसाले.
तर मी असे मसाले नेहमी विकत घेत असते जे जेवणात वापरता येतील.